नमस्कार मित्रांनो. दिसतोय का नाही मी संध्याकाळचा काय का ना बाहेर बसलोय. आत्ता खुर्ची घेऊन बसलो होतो. खड्डा आहे, वर खाली झाला होता टांगा. पडलो असतो डोक्यावर मागे. आज काय दिवसभर शूट करायला टाईमच नाही भेटला. संध्याकाळ चालू केलं मग. एवढं तिच्या आईला वैताग आला ना आज. कोणच्यावर शूट करू नाही का, कुठला तरी एक टॉपिक धरावं म्हणला. एकतर म्हणलं एकदा इन्स्टा चालू, म्हणलं एकदा म्हणलं फेसबुक चालू, एकदा म्हणलं यूट्यूब चालू, सगळं सोबत आहे ना. आज कार्यक्रम झाला असता माझा, मेलो गेलो असतो. लय लोड घेतला. शेवटी मग म्हणलं डिसाईड केलं एकच करू शकतो त्यातलं काहीतरी. एवढं सगळं साईडला राहीन प्लॅन. माझं तिकीट कट. मग आजपासून मग ठरवलंय हेच, यूट्यूब बघायचं किती जाळ निघतोय आणि काय. 2-3 दिवस झाले शूट करतोय माईकने. त्या माईकचं ना ते वॉल्यूमचं बटन आहे ना एकदम कमी ठेवलंय, म्हणजे कमी झालं चुकून. आणि 2-3 दिवस झाले मोठ्याने ओरडतोय. मला वाटलं हा आवाज निघा ना काय, नाही का आवाज कमी निघतोय असं वाटायला लागलं. 2-3 दिवस झालं असं. म्हणलं माईक बिघडला का काय, काय कळा ना. नंतर आज कळालं त्याची चार्जिंग संपली, त्याला वेगळं चार्ज करायला लागतं. अवकडं मग आज जरा निघला. मग आजचे रील तुम्हाला बघायला भेटतील पेजवर. शॉर्ट झालं डोकं शॉर्ट. सकाळी गेलो कामावर चाललो होतो, लागली लंका, संपलं पेट्रोल. मस्त आहे वातावरण. ह्याच्यात ते ना मस्त चिकन बिकन खायला पाहिजे. माल बिल नाही का नेक्स्ट लेवल माझ्या. खेकडे वेकडे झटक एक बी सापडा ना. पण आवाज येत असेल तुम्हाला, बॅकग्राऊंड म्युझिक, फ्री म्युझिशियन आहेत, बँड वाजवते ते वाघ. मस्त एक प्रेम भंगी पिक्चर लागला होता, बघत बसलो इश्क विश्क. तर रडायची बारी आली. अजून थोडा असतात रडावलं असता. बघितला भारी. दुपारी एक लागला होता चहायला. तो नाव तर नाही घेणार, स्ट्राईक बिग. त्याच्या गँगमध्ये कसले होते माहिती का, सगळे लंगडे बिंगडे त्या गँगमध्ये. आणि तो गँग चालवतोय. आणि काय राडा बिडा झाला. पूर्ण अपंग लोकांची गँग होती त्या ह्याच्यात नाही का, गँगमध्ये सगळे अपंग एकापेक्षा. राग आले होते त्यांनाच लाता घालीत होता. तुम्हाला क्लिप टाकेन, क्लिप बघा. बॅकग्राऊंड म्युझिक कसं आहे, येतोय का नाही माहित नाही आवाज, पण मला तर येतोय. टाक. शिखर होईन तुझा भाड्या उचायला. साप बीप गेम बीप वाजन तुझी.
तीन चार कुत्रे आहेत असे, यांचं शेपटे कोणी कापल्यात काय कळणार सगळी असली जे. यांना कोण फायटर बिटर बनवणार होतं काय माहिती, लहानपणापासून का कापल्यात का काय गळून गेलं तेच कळणार. जाटभर शेप. तीन चार आहेत सगळे असलीचे कदरी. मरतय आता मरतय. म्हणायचं एवढंच होतं, काय नाही. जरा भंकी लागली सगळीकडं, काहीच कळना काय चाललंय नाही का. दुपारी ते चक्कर येऊन पडायची बारी आली, ते एवढा लोड घेतला होता. काहीतरी झालंय बरं का, पण काय कळना. शॉर्ट लय लोड घेतला होता लय. पण आपण जास्त वेळ सिरियस नाही राहू शकत, मग त्यामुळं प्लॅन चेंज. असंच रँडम आलतो तुमच्यासाठी. आज काय टाकायला पण नव्हतं विशेष. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. हे हॉटांना ते जायला काय आलं काय माहिती, चांगलं तडकलं एवढं इकडं इकडं इकडं. ते फेविक्विक लावलं कसं होतं कार्यक्रम, तसंच झालं. कोण फेविक्विक लावून गेम करायचा प्रयत्न केला काय माहिती, बोळ पडले तशी 3 जागेवर. बेकार दिसतंय. आणि ना वजन बिजन वाढवणे म्हणा, अजिबात हे करू नका. एकदा वाढलं ना वजन, हरामखोर काही करा तुम्ही उतरत नाही. कसं वाढलंय काय कळना, पण उतरायचं नाव घ्याय ना आता. आणि काय माहिती काय प्रॉब्लेम आहे, डिप्स मारलं की छातीत दुखते इथं इथं. आता तर असं कधी होत नव्हतं, किती मारायचो. आता काय माहिती काय शॉर्ट आहे, आता दुखतं. एक दिवस तर मारले 20-40 एक मारले असतील. हे तर लागलं जोरात दुखायला, गेम होईल म्हणलं. सोडून दिलं. डंबल उचललं तरी दुखतं इथं, आणि डिप्स मारलं तरी दुखतं. पोटाचा व्यायाम केला तरी छातीत दुखतं. त्या चला मग भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून, बाय गाईज. हे घेतंय खेळखंडोबा करून.